यानंतर मुंबईतली एक महत्त्वाची बातमी। दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन ते पी डेम्युला रोड याला जोडणाऱ्या 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे। कर्नाक रेल्वे पूल 10 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करावा अशी ताकीद मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे। कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे महानगरपालिकेनं या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलंय। या बांधकामामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही अशी दक्षता घेण्याचे आदेश अभिजित बांगर यांनी दिलेत। याच पुलाच्या कामाचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। 154 वर्ष जुना मुंबईतील कर्नाक पूल 10 जून पर्यंत सुरू करा अशी सक्त ताकीद जी आहे ती पालिकेचे अधिकारी अभिजित बांगर यांनी केलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आता ह्या पुलाचं काम नेमकं कितपत झालेलं आहे याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलं। खरं तर या संपूर्ण पुलाची बांधणी करताना एक जे महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे की मध्य रेल्वेच्या वरतून हा जाणारा पूल आहे। खरं तर मस्जिद बंदरचं स्टेशन जवळचा हा संपूर्ण पूल आहे आणि समोर जर आपण पाहिलं तर गडरचं काम जे आहे ते पूर्णत्वास झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता महानगरपालिका जी आहे ती ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। रेल्वे मार्गावर तुळई स्थापित करण्याची कारवाई सुद्धा पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचं सूक्ष्म नियोजन करून टप्प्याने हा कालावधी लागेल अशा अनुषंगाने जे ते काम जे ते सुरू करण्यात आलेले। त्यामुळे आता 50 ते 52 दिवसांमध्ये हे संपूर्ण काम जे ते पूर्ण करण्याचे आदेश जे ते स्वतः अभिजित बांगर यांनी दिलेले। त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की 10 जून जी आयुक्त अभिजित बांगर यांनी जी तारीख दिलेली आहे त्या म्हणजे 51-52 दिवसाचा हा संपूर्ण कालावधी आहे। तेवढ्या संपूर्ण दिवसात हे काम पूर्ण होणार का आणि मग मुंबईकरांना हा 154 वर्ष पूर्ण जुना असलेला हा ब्रिज किंवा जुना असलेला हा पूल पुन्हा एकदा सुरू होणार का आणि तोही 10 जूनला सुरू होणार का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।